मूर्तीला असू दे. ती एक कला म्हणा किंवा एक शास्त्र आहे आणि ते देखील परंपरेनुसारच चालत आलेलं आहे. कुठल्याच परंपरेमध्ये इथे खंड पाडला जात नाही. मात्र करोनाचं संकट आहे, महासंकट आहे, हे लक्षात घेऊनच 2020 आणि 2021 म्हणजे यंदाचं जे वर्ष आहे तिथे थोड्याशा नियमावली घालून देण्यात आलेल्या आहेत आणि त्यानुसारच ही शासकीय पूजा संपन्न होते. विठ्ठल रुक्मिणी वेधले ओ मन तयाची गोरी, वेधले ओ मन तयाची गोरी. बापर कुमार देवी वरू विठ्ठलची पोरे, बापर कुमार देवी वरू विठ्ठलची पोरे. चित्त चैतन्य मुरे बाई हो, चित्त चैतन्य मुरे बाई हो. वेधले ओ मन तयाची गोरी, वेधले ओ मन तयाची गोरी. क्षणभर नविसंबे अत्यंत भक्तिमय अशा वातावरणामध्ये प्रवचन, सत्संग, अभंग आणि टाळ मृदुंगाचा गजर अशा यांनी पंढरी दुमदुमलेली असते. मात्र यंदा थोडीशी सुनी आहे पंढरपूर किंवा पंढरी. वारी चुको न दे हरी ही भावना प्रत्येक वारकऱ्याची असते आणि वारी चुकणं ही कल्पनाच खरं म्हणजे वारकऱ्याला सहन होत नाही आणि एक सल मनामध्ये राहत असते. पण ठाईचं बैसोनी करा एकचित्त म्हणजे जिथे आहात तिथूनच एकचित्तानं नामस्मरण करा, ते देखील माझ्यापर्यंत पोहोचेल ही देखील शिकवण पांडुरंगाचीच आहे. आणि या महासंकटामध्ये तर अशा प्रकारेच प्रत्येक जण मनोमन नामसंकीर्तन, भजन, अभंग, कीर्तन यामध्ये रममाण झालाय, पण आपापल्या घरी. पंढरपुरामध्ये मात्र केवळ 400 वारकरीच प्रवेश करू शकलेले आहेत. 10 पालख्यांचं आगमन झालेलं आणि त्यानंतरचा हा सोनियाचा दिनू, आजचा आषाढी एकादशीचा दिवस. खरं म्हणजे क्षणिक दर्शनानं किंवा अगदी मुखदर्शन झालं नाही तरी कळसाच्या दर्शनानं सुद्धा नवी उमेद, चेतना, एक वेगळीच शक्ती प्रत्येक भक्ताला मिळत असते आणि ती वर्षभर पुरत असते आणि त्याच शक्तीवरती तो जीवन जगत असतो, संसारामध्ये रममाण झालेला असतो. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. खरोखरच पांडुरंगच प्रत्येक भक्ताला सांगत असतो की मला विसरू नका, आणि विसरणं तर कोणी शक्यच नाहीये. हां, यंदा उराउरी भेट मात्र शक्य नाहीये. हृदयी धरोनी आसी खेळावया न्याओ, हृदयी धरोनी आसी खेळावया न्याओ. माझ्या कानाचे तुम्ही नाव भरी घ्याओ, माझ्या कानाचे तुम्ही नाव भरी घ्याओ. भक्ता कारणे येणे घेतली तयारी, भक्ता कारणे येणे घेतली तयारी. आता आपण पाहिलं सागर संगीत, अशी पूजा झाली, शुद्धोदक स्नान, पंचामृत स्नान झालं, वस्त्र परिधान करण्यात आलेले आहेत. आता त्याच्या मुखाला अत्तराचं लेपन होतंय. चंदनाचा लेप तर लावला आहेच, सुंदर असा सुवर्णाचा मुकुट घालण्यात आलेला आहे. रेशमी वस्त्र परिधान केलेली ही पांडुरंगाची मूर्ती इतक्या जवळून सह्याद्री वाहिनीच्या माध्यमामुळे शक्य होऊ शकलेलं आहे. आपल्याला त्याचं दर्शन घडतंय.
आणि न संडे बापर कुमा देवी वरू आणि न संडे बापर चंदनाचा टिळा लावला जातोय. हे देखील अगदी वर्षोनवर्ष ठरल्याप्रमाणेच प्रत्येक जण करत आलेला आहे. माझ्या कानाचे तुम्ही अशा प्रकारे चंदनाचा टिळा लावलेला आहे. हृदयी धरणी गोपीचंदन ओटी तुळशीच्या माळा हार मिळविती गळा. खरोखर प्रत्येक संताला या पांडुरंगाचं वर्णन कसं करू आणि कसं नाही असं होऊन जातं. किती अभंग, किती कीर्तन या पांडुरंगासाठी रचण्यात आलेली आहेत आणि या अखंड कीर्तन, अखंड संकीर्तन या आषाढी एकादशीला होत असतात. सुंदर चंदनाचा टिळा लावल्यानंतर तर या मूर्तीचं रूप अधिकच शोभनीय झालंय. पांडुरंग जो आहे सावळा किंवा काळा नव्हेच, ज्ञानाची धवल छटा त्याच्या ठायी आहे. कर्माची कृष्ण छटा आहे आणि ज्ञान आणि कर्म एकवटल्यानंतर जो रंग होतो तो पांडुरंगाचा आहे. मगाशी पुरोहितांनी जसं पांडुरंगाच्या मूर्तीची काही वैशिष्ट्य किंवा जी लक्षणं आहेत त्याबद्दल सांगितलं. श्रींचं सिंहासन जे अत्यंत सुंदर, पुढे गरुड आणि मागे शेषाची प्रभावळ तर आहेच, वर पंचानन सदाशिव शंकराची मूर्ती असून त्यांच्या बाजूस गणपती आणि कार्तिक स्वामी यांच्या मूर्ती आहेत. डोक्यावर मुकुट जो आहे ते म्हणजे शिवलिंग आहे. विठ्ठले धरिले शिरी निजलिंग ती मुकुटाकृती असं म्हटलेलं आहे आणि त्याच्यावरती आता सुवर्णाचा मुकुट परिधान करण्यात आलेला आहे. चंदनाचा टिळा आणि आता पुष्पमाळ, तुळशीमाळ. तुळस, तुळशीचा हार म्हणजे पांडुरंगासाठी खूपच प्रिय आणि तुळस हे वैराग्याचं देखील प्रतीक आहे. खूप सुंदर अशा फुलांनी या मूर्तीला आता सजवलं जात आहे. असं साजिरं गोजिरं जे रूप आहे सालंकृत करून मग पूजा केली जाते. पंचखाद्याचा नैवेद्य आता अर्पण करण्यात आलेला आहे.
पंचखाद्य फलाहार याचा नैवेद्य अर्पण करतोय. दरवर्षी प्रत्येक वारकरी जो असतो प्रेमसुखाच्या माहेराला जाण्यासाठी आसुसलेला असतो. खरोखरच प्रत्येकाला पंढरपूर म्हणजे आपलं माहेरच वाटतं. मात्र करोनाचं संकट आडवं आलेलं आहे, त्यामुळे या माहेरी प्रत्येक वारकऱ्याला काही येता आलेलं नाही. केवळ 400 वारकऱ्यांनाच हे पुण्य मिळालेलं आहे. मात्र ठीक आहे, माणसात देव पण पाहणारा हा वारकरी संप्रदाय आहे आणि प्रत्येक माणसामध्ये देव बसलेला आहे अशी भावना प्रत्येकाच्याच मनात आहे. आता पंचारतीला सुरुवात झालेली आहे. Cameraman, please. Hiding. Oh, भैया. पांडुरंग आणि वारकरी यांचं नातं खरोखरच अलौकिक असंच आहे. मैलोन मैल ऊन वारा पाऊस कशाची तमा न बाळगता पायी वारी करत जेव्हा वारकरी पंढरपुरात दाखल होतो तेव्हा त्याच्या मनामध्ये काही मुखदर्शन घडावं याची देखील आस नसते. केवळ कळसाचं दर्शन घडलं तरी तो स्वतःला धन्य मानत असतो आणि मागणं न काही मागणे असं आलो असंच काहीसं प्रत्येकाच्या मनात असतं. म्हणजे गर्भगृहामध्ये जाऊन जरी दर्शन घेण्याचा योग आला किंवा ते पुण्य लाभलं ना तरी काय मागावं हे सुचतच नाही. कारण प्रत्येकाला विश्वास आहे, प्रत्येक क्षणी पदोपदी पांडुरंग आपल्या सोबत आहे. संकट असो, कुठलीही आव्हानं असो, त्याचा आशिष आपल्या सोबत आहे किंवा तोच आपल्या सोबत सदैव आहे हेच प्रत्येकाला वाटत असतं. आणि मागचं वर्ष आणि यंदाचं वर्ष मात्र साकडं घालत असताना प्रत्येकानेच सांगितलेलं आहे की या करोनारूपी राक्षसापासून मुक्ती दे, देशाला या करोनाच्या संकटापासून वाचव. आणि हेच साकडं आता मुख्यमंत्र्यांनी देखील नक्कीच घातलं असणार. अभी आपको इतना समय दिया ना हमने, अभी हमको भी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे, त्यांच्या सुविद्य पत्नी रश्मिताई ठाकरे आणि कोलते दाम्पत्य आता गर्भगृहामध्ये उपस्थित आहे आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये ही शासकीय पूजा श्री विठ्ठलाची संपन्न झालेली आहे. खरं म्हणजे आजचा जो आषाढी एकादशीचा दिवस आहे
हा खरोखर सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस. आणि आषाढी एकादशी म्हटली की चंद्रभागेचा तेर जो आहे वारकऱ्यांनी फुलून गेलेला असे एक चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं, किंवा वैष्णवांची मांदियाळी पंढरपुरामध्ये भरलेली आहे असं चित्र डोळ्यासमोर येतं. मात्र यंदा असं चित्र नाहीये. पंढरी सुनी सुनी आहे, पण त्याला कारणही तितकंच महत्त्वाचं आहे. करोनाचं संकट आहे म्हणून यंदा आणि 2020 साली देखील पायी वारी घडलेली नव्हती. मात्र ती नक्की घडेल असा विश्वास प्रत्येकाच्या मनात आहे. प्रत्येक जण नामसंकीर्तन करत विठू माऊलीची पूजा आज करताय घर बसल्या. यंदा केवळ मानाच्या 10 पालख्यांना परवानगी देण्यात आली. सर्वांनाच माहिती आहे, करोनामुळे पंढरपुरामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आणि मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त देखील तैनात आहे. 9 गावांमध्ये संचारबंदी लागू करावी लागली. मात्र यंदा ही परंपरा जपली गेली. गर्दी टाळण्यासाठी मात्र काही नियम घातले गेलेत. श्री विठ्ठलाची शासकीय पूजा आता संपन्न झालेली आहे. आदित्य ठाकरेंनी देखील नतमस्तक होऊन पांडुरंगाच्या ठाई साकडं घातलेलं असणारच. मानाचं दाम्पत्य जे आहे, कोलते दाम्पत्य, त्यांनी देखील मनोमन पूजा केलेली आहे. आता याच्या पुढे श्री विठ्ठलाच्या पूजेनंतर मान जो असतो रुक्मिणी मातेचा, रुक्मिणी मातेची पूजा देखील अशाच प्रकारे षोडशोपचारे साग्रसंगीत केले जाते. या श्री क्षेत्र पंढरपूरच्या मंदिराबद्दल एक सांगायचं झालं तर खरं म्हणजे प्रत्येक देवळामध्ये बघायला गेलं तर विठ्ठल रखुमाई जी असते ती एकत्र स्थित असते. मात्र श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये श्री विठ्ठलाचे जे मंदिर आहे, जे गर्भगृह आहे ते वेगळं आहे आणि रुक्मिणी मातेचं गर्भगृह वेगळं आहे. त्याला देखील एक कथा आहे. म्हणजे रुक्मिणी जेव्हा द्वारकेहून पंढरपूरला कृष्णावरती रुसून आली होती आणि दिंडीर वनामध्ये तपश्चर्येला बसली होती. भगवान श्रीकृष्ण भेटायला आले, पण बायकोला पहिलं न भेटता ते भक्त पुंडलिकाकडे गेले आणि म्हणूनच ते रुसून बसली, अशी एक आख्यायिका आहे. आणि म्हणून या श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये ही रुक्मिणी माता जी आहे तिचं गर्भगृह म्हणा किंवा तिचं मंदिर जे आहे ते वेगळं आहे. राही रखुमाई यांच्या मूर्ती श्रीदेवी भूदेवी स्वरूपात, चामरधारिणी स्वरूपात असून त्या श्री पांडुरंगापेक्षा मोठ्या आहेत. आपण 2 दृश्य पाहताय. आत्ताच श्री विठ्ठलाची जी शासकीय पूजा केली त्याचं गर्भगृह आपल्याला दिसतंय आणि दुसरीकडे रुक्मिणी मातेची पूजा आता सुरू आहे, त्याचं देखील दृश्य आपण पाहताय. रुक्मिणी मातेची पूजा देखील आता सुरू झालेली आहे. ही मूर्ती देखील सालंकृत अशीच असते. त्या मूर्तीच्या पायावर स्वस्तिक आहे, पायात नुपुर म्हणजे पैंजण आहेत. या पाषाण रूपी मूर्ती जी आहे त्याच्या मूर्तीवरती शालूच्या निरा देखील दिसून येतात. आता वस्त्रांनी मढलेली आहे त्यामुळे तशा दिसणार नाही. मात्र एकंदरीत जी मूर्तीचं जे वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये या शालूच्या निरा या पाषाणरूपी मूर्तीमध्ये दिसून येतात. आणि रुक्मिणी मातेच्या पूजेबद्दल वैशिष्ट्य एक सांगायचं झालं तर ही महिला पुरोहित ज्या असतात त्या ही पूजा करत असतात. यामध्ये देखील समानतेचा एक दरवळ दिसून येतो. जसं विठ्ठल जे आहे समचरणात आहेत त्याच्यातनं देखील समता एकतेचा संदेश होतो, एकतेचा संदेश दिला जातो. तसंच
अशा प्रकारे रुक्मिणी मातेची पूजा महिलेच्या हातून करण्यामध्ये देखील हाच संदेश कुठेतरी देण्याचा प्रयत्न केला जातो. ही पाषाणाची मूर्ती आहे. मुळातच तिचं तेज जे आहे ते आपल्याला दिसतंय. पांडुरंगाची मूर्ती ही वालुकाश्म आहे, तर ही पाषाण रूपी अशी मूर्ती आहे. आता या रुक्मिणी मातेची देखील षोडशोपचारी पूजा होईल. शुद्धोदक स्नान घातलं जात आहे. या मूर्तीबद्दल बघायचं झालं तर तुम्हाला आता दृश्यांमधनं दिसून येईल की तिच्या एका हातामध्ये करंडा आहे आणि एक हात कमरेवर आहे. अलंकार आहेत, म्हणजे ती मूर्ती देखील सालंकृत अशीच आहे. आता हिला देखील पंचामृत स्नान घातलं जाईल. साधारण ही 2.5 ते 3 फुटी मूर्ती आहे आणि तिला चक्क 9 वारी नेसवली जाते आणि एक कसब देखील खरोखरच शिकावं लागतं. ही एक कलाच आहे आणि शास्त्रोक्त पद्धतीनंच अशा प्रकारे हा शालू नेसवला जातो. दुग्धाभिषेक सुरू आहे. ओम कृतमी अनुश्रोधमदयस्य स्वाहा कृतिमृतपंपक्षाव्यां ओम मधुवादारुदाय दे मधुक्षरन्ति सिन्धवः माध्वीररसदोषदीः जगन्माता रुक्मिणी देवी तिचं सालंकृत असं रूपडं आपल्याला आता थोड्याच वेळात दिसणार आहे. आता सध्या पंचामृता स्नान सुरू आहे आणि त्यानंतर तिला अलंकाराने आणि वस्त्रालंकार जे आहेत त्यांनी सजवलं जाणार आहे. मधुशर्करा स्नान झालेलं आहे. तोंड गोड करण्यात आलंय शर्करेनं. पुन्हा शुद्धोदक स्नान आणि दुग्धाभिषेक सुरू आहे. रस्याम हिरण्यम नंदयम गामश्वं पुरुषानः आशो पूर्वां प्रथमध्यामस्नाद प्रबोधिनी श्रीयदेवी मुपवये श्रीरमादेवी जुष्टदा आं सोस्मिरां हिरण्यप्राकार आर्द्राञ्जलन्तीं तृप्तान्द्रपयन्त्य पदमे स्थितां पद्मवर्णान्नां योगो ही मूर्ती जे आपण बघतोय तिच्या चेहऱ्यावरती जर का बघितलं तर मुळातच तिला नथ घातलेली आहे, म्हणजे सालंकृत अशी आहे. करंडा देखील तुम्हाला आता दिसतोय या रुक्मिणी मातेच्या हातामध्ये आहे आणि पायी पैंजण देखील आहेत. मगाशी मी जसं म्हटलं शालूच्या निर्या देखील दिसत आहेत बघा तुम्हाला. या मुळातच या पाषाण मूर्तीमध्ये हे अलंकार आहेतच. मनसा काममागोद्यं वारिष्ठत्यपटीमये पुरुणां रूपमन्यस्य मयि श्रीश्रयतायः हृदयमेन प्रयाभूतामयि सम्भवकृतमः श्रियं वासियमे कुले मातरं पद्ममालिने आपत्रचन्द्रसिग्धानिलिखितौसमेघ्रे देवीं मातरं श्रियं वासियमे कुले आर्द्राय्यः करणीं यस्यं सुवर्णां हेममालिने सूर्यां हिरणमयं लक्ष्मीं जातवेदो मावा आर्द्रां पुष्करणीं पुष्टिं मङ्गलां मधुमवालिने आपण श्री क्षेत्र पंढरपूर इथनं विठ्ठल रुक्मिणी मंदिरातनं श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या शासकीय पूजेचं थेट प्रसारण सह्याद्रीच्या माध्यमातून पाहत आहे. याआधी आपण पाहिलं श्री विठ्ठलाची षोडशोपचारे पूजा झाली, साकडं घातलं गेलं आणि आता रुक्मिणी मातेला स्नान घातलं जात आहे. अमृताभिषेकोऽस्तु शान्तिः पुष्टिस्तुष्टिश्चास्तु. स्वस्तिर्याचा विनाशाख्या पुण्यकल्याणवृद्धिदा विनायकप्रिया नित्या ताञ्च स्वस्तिं भो ब्रुवन्तु नः. अमृताभिषेकोऽस्तु शान्तिः पुष्टिस्तुष्टिश्चास्तु.
ओम हरि वो वै प्रिये पाहुण्याय कुमकुम लावलं जात आहे. अस्तगुरो विश्वाय विद्वाम बुमाम बुमाम दंबरिवाजे विश्वदाः ओम लोमत्राणि विवसावसादि वरसिद्रामंडोदराः अवादि भगवन्मंदरो वस्त्रांनी ओटी भरली गेली आणि हाच जो शालू आहे तो आता परिधान करण्यात येईल. पांडुरंग हेच दैवत, चंद्रभागा तीर्थ आणि पंढरी हे क्षेत्र. हीच भावना प्रत्येकाच्या मनात असते. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल. पंढरपूर नगरी ही सजलेली आहे, रोषणाई करण्यात आलेली आहे. मात्र वारकऱ्यांनी मात्र ती यंदा सजलेली नाहीये. केवळ 400 वारकरी इकडे आलेले आहेत, त्यांनाच परवानगी मिळाली आहे. मगाशी मी जसं म्हटलं की या 2.5-3 फुटी मूर्तीला 9वारी शालू नेसवला जातो. ती देखील एक कला आहे आणि इतक्या सुंदर पद्धतीनं हा शालू परिधान केला जातो, बघण्यालायक असतं. आणि हेच दृश्य आता आपण पाहताय. आता रुक्मिणी मातेची पूजा सुरू आहे. मला इथे एक सांगावं असं वाटतं की वारी म्हणजे खरोखर सांस्कृतिक ऐश्वर्य आहे, एक अधिष्ठान आहे सांस्कृतिक. आणि या वारीमध्ये महिलांचा सहभाग खरोखरच उल्लेखनीय असतो. म्हणजे संसारात रममाण व्हा असं वारकरी संप्रदाय जो आहे सांगत आलेला आहे. किंवा विठू माऊली देखील संसारातच राहून तुम्ही माझी भक्ती करा, पूजा करा असं सांगत आलेले आहेत. या संसारात रममाण झालेल्या, संसारात गुंतलेल्या महिलांना इतकं मैलोन मैल चालणं कसं काय शक्य होणार, इतका वेळ कसा काय त्या देऊ शकतील असं वाटत असतं. मात्र तीही शक्ती, तीही संधी केवळ विठू माऊली त्यांना देत असते. आणि वारीमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेचं एक ठरवून दिलेलं कार्य असतं. कोणी तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन वारी करत असतं, तर कोणी वेगवेगळ्या पद्धतीनं सेवा करताना दिसतात, कोणी स्वयंपाक करताना दिसतात. त्यामुळे त्यांची कामं देखील वाटून दिलेली असतात. मात्र ते खूप मानानं त्यांना ही कामं दिलेली असतात. त्यामुळे स्त्री पुरुष किंवा कुठलाच भेदाभेद इथे दिसून येत नाही. हाच या वारीचा एक महत्वाचा गुण म्हणावा लागेल, महत्वाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. आत्ता निर्या देखील आपण पाहताय, 9वारी साडी आहे आणि केवळ 2.5 फुटी मूर्ती आहे. आता किती कलात्मक पद्धतीनं हा शालू नेसवला जातोय. आपण म्हणतो ना, चापून चोपून साडी नेसावी, तसंच काहीसं इथे घडताना दिसतंय. गुलाबी रंगाचा हा शालू आहे, हिरवा ब्लाऊज आहे. भक्तीचा अपूर्व असा आनंद सोहळा आज आषाढी एकादशी निमित्तानं पंढरपुरामध्ये साजरा केला जातोय. आणि प्रत्येक वारकरी घरोघरी विठू नामाचा गजर करत, नामसंकीर्तन करत त्याची घरबसल्या पूजा करतोय. शल्य मनात आहे की उराउरी भेट नाही करू शकली किंवा याची देही याची डोळा पंढरपुरात जाऊन आपण विठू माऊलीचं दर्शन नाही घेऊ शकलो. मात्र हरकत नाही, प्रत्येकाच्या मनामध्येच
विठू माऊली बसलेली आहे आणि सह्याद्री वाहिनी आहे ना तुमच्या साथीला. त्यांच्याच माध्यमातून तुम्ही आता हा सुख सोहळा पाहताय. चैत्री, आषाढी, माघी, कार्तिकी अशा 4 वाऱ्या पंढरपुरामध्ये होत असतात. आणि मगाशी मी जसं की म्हटलं की महिलांचा सहभाग देखील वारीमध्ये उल्लेखनीय आणि खरोखर अधोरेखित करणारा असतो. म्हणजे संसाराचा गाडा रेटता रेटता इतक्या त्या मग्न झालेल्या असतात, स्वतःला वेळ देण्यास त्यांना अवधीच नाही मिळत. मात्र वारीमध्ये मात्र वेगवेगळे खेळ म्हणा किंवा अभंग, कीर्तन याच्या माध्यमातून तो हा आनंद जो असतो तो महिला मिळवत असतात. आणि हा आनंदच स्वतः सोबत घेऊन पूर्ण वर्षभर त्यांना एक शक्ती मिळत असते. आणि हा मान देखील त्यांना या वारीमध्ये मिळत असतो. वंदे सरस्वत्यवादे शिवाजिनी सरस्वती या पंढरी क्षेत्राचं महात्म्य काय वर्णावं. दक्षिण काशी म्हटलं जातं, महाराष्ट्राचं कुलदैवत असं म्हटलं जातं. चिरंतन असं स्फूर्ती स्थान देखील पंढरी आहे. आणि ही स्फूर्ती प्रत्येक वारकऱ्याला आषाढी एकादशीच्या निमित्तानं मिळत असते किंवा वारीमध्ये सहभागी झाल्यानंतर मिळत असते. तुम्हा सर्वांनाच माहिती आहे, श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पुण्यस्पर्शानं आणि संजीवन समाधीच्या स्थानामुळे पावन झालेल्या आळंदीहून पंढरपूर या तीर्थक्षेत्री दरवर्षी लाखो वारकरी पायी वारी करत असतात. मात्र ही वारीची जी परंपरा आहे त्याला थोडासा खंड पडलाय, कारण पायी वारी करू शकलेले नाहीये. कारण 2020 साली देखील करोनाचं संकट होतच आणि आत्ता देखील आहेच. आणि प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी म्हणूनच काही नियमावली घालून देण्यात आली. पण मगाशी मी जसं म्हटलं की या वारीमध्ये सहभागी झालं ना, एकदा जरी सहभागी झालं तरी एक अलौकिक अशी चेतना, शक्ती, स्फूर्ती मिळत असते, प्रेरणा मिळत असते. आणि ही प्रेरणाच मला वाटतं 2020 सालीच देखील वारकरी दर्शन घेऊ शकलेले नाहीयेत. मात्र ती प्रेरणा, ती ऊर्जा अजूनही त्यांच्या ठायी आहेच. यंदा देखील तीच स्थिती आहे. घर बसल्या सह्याद्रीच्या माध्यमातून त्यांना विठू माऊलीचं आणि रुक्मिणी मातेचं दर्शन घडतंय. हेही नसे थोडं की असंच आहे. आणि आषाढी एकादशीला नाही, कार्तिकी एकादशीला आपल्याला नक्की दर्शन मिळेल हा एक विश्वास देखील प्रत्येकाच्या मनात आहे. किती सुंदर पद्धतीनं हा शालू नेसवला गेलाय बघा. अलौकिक असं सौंदर्य अजूनच खुलून निघालंय. चापून चोपून अशा प्रकारे हा शालू नेसवण्यात आलाय. गुलाबी आणि हिरवा रंग किती उठून दिसतोय रुक्मिणी मातेवर. मागे फुलांची शोभा खूपच छान दिसते. हे वस्त्र परिधान करत असताना देखील बघतच राहावं असं वाटतं. खरोखरच किती कलात्मक पद्धतीनं आणि शिस्तीत अशा प्रकारे विठू माऊली म्हणा किंवा रुक्मिणी मातेला वस्त्र परिधान केली जातात. 18 पगड जातींमधले जन
वारकरी, फडकरी, दिंडीकरी, शेतकरी, कामकरी, अगदी गरीब श्रीमंत सगळे जण वारीमध्ये सहभागी होतात. आणि वारकरी संप्रदायाची जी शिकवण आहे ती प्रत्येकाच्या अंगी असते. त्यातलीच एक शिकवण म्हणजे संयम, स्वयंशिस्त. आणि गेली 2 वर्ष आपण पाहताय की हाच संयम प्रत्येक वारकरी पाळत आलेला आहे. शालू परिधान करण्यात आलेला आहे आणि आता रुक्मिणी मातेच्या चेहऱ्याची शोभा वाढवली जाते. स्मित हास्य करणारी अशी ही रुक्मिणी मातेची मूर्ती आहे. हिच्या माथी देखील, रुक्मिणी मातेच्या माथी देखील चंदनाचे उटी लावली जाते. कुंकुमार्जन केलं जाईल. अलंकाराने तिला अलंकृत केलं जाईल. भेटी लागी जीवा लागलीसे आस. ही आस प्रत्येक वारकऱ्याच्या मनात असतेच की जाऊन विठू माऊलीचं, रुक्मिणी मातेचं दर्शन घ्यावं. मात्र यंदा आणि मागच्या वर्षीही हे काही शक्य झालेलं नाहीये. किती सुंदर पद्धतीनं चंदनाचा हा टिळा लावण्यात आलेला आहे. माथी टिळा आणि मग अशा वेगळ्या पद्धतीनं जर का त्यातला ओलावा असेल तो काढण्यात आलेला आहे आणि त्याच्यानंतर आता कुंकुमार्जन केलं जाईल. मळवट भरणं म्हणतात ना, ते यालाच. सुंदर पद्धतीनं, अतिशय कलात्मक पद्धतीनं, शिस्तबद्ध पद्धतीनं अशा प्रकारे कुमकुम तिलक अर्पण करण्यात येतोय. मग सगळ्यांनाच माहिती आहे आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी हा चातुर्मास आहे. मात्र यंदा अधिक मास असल्यामुळे हा चातुर्मास 5 महिन्यांचा आहे. आणि या चातुर्मासाची सुरुवात झालेली आहे. आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी देखील म्हटलं जातं. भाद्रपद शुद्ध एकादशीला देव कुशीवर वळतात म्हणून ती परिवर्तनी एकादशी असते. आणि कार्तिक शुद्ध एकादशीला देव जागे होतात म्हणून ती प्रबोधिनी एकादशी असते. ही आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी. आणि या चातुर्मासातीलच म्हणजे केवळ आषाढी एकादशी नव्हे तर चातुर्मासातलंच पंढरीचं वर्णन खरोखरच शब्दातीत म्हणावं लागेल. अखंड भजन, कीर्तन, प्रवचन, अध्ययन, सत्संग यांनी पंढरपूर म्हणजे जणू गजबजलेलं असतं. मात्र यंदा वारकऱ्यांचा गजबजाट नाहीये. मात्र अखंड अभंग, कीर्तन, संकीर्तन प्रत्येक जण घर बसल्या करतोय. तुळसी पत्र देखील तिच्या माथी लावलेलं आहे.
गणपते गणेशस्वामाहुरति प्रथमङ्गवीना न हृदे त्वत्प्रियते चिन्तनारय महामरकं मोघवञ्चितमर्जा. आत्ता मी जसं म्हटलं, यंदा अधिक मास असल्यामुळे चातुर्मास 5 महिन्यांचा आहे आणि अशात उराउरी भेट आपली विठू माऊलीची झालेली नाहीये. मग हे 5 महिने कसे काय व्यतीत करायचे, असं प्रत्येकाच्या मनामध्ये एक शल्य म्हणा किंवा एक चिंता आहे. पण हे देखील माऊलीच्या साथीनं शक्य नक्की होणार आहे. जागृवां सत्तां जागृवां सहिति जागृवां साहा समिन्ददे इन्ददे विष्णोर्यत यत्परमां परमं पदां पदमिति पदां सोमाः सुरब्रह्मन्दवः सुतः सुततिजागुदरे. आषाढी वारीमध्ये समतेचं, एकात्मतेचं दर्शन घडत असतं. आत्ता जी रुक्मिणी मातेची पूजा होते त्यातनं देखील हाच संदेश दिला जातोय. खरं म्हणजे बऱ्याच मंदिरांमध्ये खरं तर गर्भगृहांमध्ये महिलांना प्रवेश देखील दिला जात नाही. मात्र इथे क्रांती झालेली दिसून येते. रुक्मिणी मातेची पूजा जी आहे साक्षात एक महिला पुरोहित करतात. जसा वारीमध्ये प्रत्येक महिलेला मान मिळतो तसाच पूजेमध्ये देखील महिलेला मान दिला जातो. हे श्री क्षेत्र पंढरपूर जे आहे त्याची देखील महती खूपच आहे. आता आपण पाहताय कुंकुमार्जन झाल्यानंतर सुवर्णाचा मुकुट रुक्मिणी मातेला परिधान केला जातोय. त्याने तिचं सौंदर्य तर अधिकच उठून दिसतंय. मगाशी मी जसं म्हणत होते, या तीर्थक्षेत्र पंढरीचं वर्णन खरोखरच अत्यंत महत्वाचं आहे. तीर्थक्षेत्र एकतर योगपीठ असतं किंवा शक्तिपीठ असतं असं म्हटलं जातं. परंतु शंकराचार्यांनी पंढरपूरला महायोगपीठ असं म्हटलंय. तीर्थक्षेत्री भक्त देवाच्या किंवा शक्तिपीठावरती देवीच्या दर्शनासाठी जात असतात. मात्र पंढरपूरला पांडुरंग भक्त पुंडलिकाची वाट पाहत तिष्ठत उभा आहे. परमेश्वर भक्ताची वाट पाहतायत म्हणून हे महायोगपीठ असं आहे पंढरपूर. पंढरपूर इथल्या श्री विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये सगुण आणि निर्गुण रूपांचा उत्कृष्ट संयोग किंवा मिलाप दिसून येतो. आणि आत्ता आपण पाहताय रुक्मिणी मातेची पूजा आहे. शालू परिधान करण्यात आलाय, मळवट भरण्यात आलाय. आता पुष्पहार अर्पण केला जातोय. सुगंधी फुलांचे गजरे माळण्यात येत आहेत. मुकुटावरती देखील वेणी माळण्यात आली. हातात देखील आता सुगंधी फुलांचे गजरे माळले जात आहेत. विठ्ठल भक्तीची परंपरा महाराष्ट्रामध्ये अविरत सुरू आहे. तो जिथे 28 युग भक्तांसाठी उभा आहे, तिष्ठत उभा आहे आणि एका विटेवर उभा आहे, ते पंढरपूर एक प्राचीन तीर्थक्षेत्र, भागवत धर्माचं आद्यपीठ आणि दक्षिण काशी म्हणून देखील परिचित आहे.
आता नैवेद्य अर्पण करण्यात येईल. फलाहार पंचखाद्य यांचा नैवेद्य दाखवला जातोय. ब्रह्मणे नमः नैवेद्यमध्ये नमः नैवेद्यम दानाय नमः पानाय नमः ज्ञानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः उत्तराभूषणं नमर्पयामि प्रक्षालनं नमर्पयामि मुखप्रक्षालनं नमर्पयामि इदं फलं मया एव साधनं पूर्णस्तव येन मे पुरावाप्तिरभवे नमः ॐ ओम भैरवनानि दासते शिवाजी दुर्गाभगा संभागं विक्रमी कनकं कुशलं नीलं पद्मरागोक्तमौक्तिकां एकानि पञ्चरत्नानि नित्यं प्रतिगृह्यताम् ॐ या रुक्मिणी मातेची ओटी भरली जाते. मुख्यमंत्र्यांच्या सुविद्य पत्नी रश्मिताई ठाकरे रुक्मिणी मातेची ओटी भरतात. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधी येल्या असं ज्ञानदेवांनी हरिपाठात म्हटलंय. ही पंढरी त्यांचं मोक्षाचं ठिकाण आहे. मुखी नामा हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची असं देखील तुकोबाराय अभंगात म्हणतात. या पांडुरंगाचं, पंढरीचं किंवा वारीचं, वारकरी संप्रदायाचं वर्णन करता करता संतांचे शब्द अपुरे पडताना दिसतात. स्वस्ति श्री सुवर्णमहानिराञ्जनदीपम् श्रिये वैनन्द श्रियामागलादिनन्दमृगावषडवृद्यौनन्दब्धे सन्दीयते कोलते दाम्पत्याला देखील या शासकीय महापूजेचा मान देण्यात आलाय. श्रीमती कोलते यांनी देखील या रुक्मिणी मातेची पूजा केली. आता पंचारतीने आरती केली जाते. नमर्पयामि नमस्करोमि अन्यथा शरणं नास्ति तमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वरि प्रार्थनां नमस्कारान् नमर्पयामि नमस्करोमि कल्याणं चिन्तितं कार्यं चिन्तितार्थमनोरथं देवप्रसादेन सर्वे अर्था भवन्ति. आपण आता पाहिलं काही वेळापूर्वीच श्री विठ्ठलाची महापूजा आणि आता रुक्मिणी मातेची महापूजा देखील संपन्न झालेली आहे. आता देवीकडनं रश्मिताई ठाकरे यांची ओटी भरली गेली. खरोखरच परमभाग्य असं मानलं जातं आणि हे कोलते दाम्पत्य जे आहे जन्मोजन्मीचं पुण्य अशा प्रकारे पूजेचा मान मिळाल्यानंतर लाभत असतं. खरोखरच हे भाग्य यंदा वेणेकरी जे आहे कोलते त्यांना मिळालेले आहे आणि त्यांच्या सुविद्य पत्नींना देखील त्यांची ओटी भरण्यात आली. सर्व जाती जमातींना भक्तिप्रेमाच्या बळावरती परमेश्वर दर्शनाचा अत्यंत सोपा सोपान वारकरी संप्रदायाने आणि संतांनी घालून दिला
आणि या सोपानाचाच किंवा या मार्गावरच मार्गक्रमण अविरत सुरू आहे. शतकानुशतकांची वारीची ही परंपरा आहे. त्यामध्ये अनेक संकटं आली होती. मग प्लेगचं संकट म्हणा किंवा दुष्काळाचं संकट म्हणा, आणि आत्ता 2 वर्ष आपण पाहताय करोनाचं महासंकट आहे. मात्र परंपरांचं जतन केलं जात आहे, मागच्या वर्षी देखील आणि यंदा देखील. वारकऱ्यांना म्हणजे जे लाखोंनी, अक्षरशः 10 लाखांच्या वर वारकरी पंढरीमध्ये दाखल होत असत, ते मात्र गेली 2 वर्ष शक्य नाहीये. मात्र परंपरांचं जतन केलं जात आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे, त्यांच्या सुविद्य पत्नी रश्मिताई ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी आत्ता यंदाची म्हणजे 2021 सालातली श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची शासकीय पूजा केलेली आहे. मनोमन साकडं प्रत्येकानेच, आणि एक मुख्यमंत्री या नात्याने विठू माऊली आणि रुक्मिणी मातेला त्यांनी नक्कीच घातला असणार की बाबा आमच्या राज्याला, आपल्या देशाला या कोरोनापासून मुक्ती दे. जनजागृती प्रबोधन करणाऱ्या भक्ती चळवळीविषयी संप्रदायाच्या शिकवणी संदर्भात आपल्याला पदोपदी या आषाढी वारीमध्ये ऐकायला मिळतं आणि पाहायला मिळतं. माऊली माऊली म्हणत प्रत्येक जण नतमस्तक होत असतो. मनुष्यातच देव पाहणारा हा वारकरी संप्रदाय. आज आषाढी एकादशी निमित्तानं जो परमोच्च आनंदाचा क्षण असतो, सोनियाचा दिनू असतो, त्यानिमित्त जी शासकीय पूजा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये संपन्न होत असते, त्याचं थेट प्रसारण आपण आता सह्याद्री वाहिनीवरनं पाहताय. काही वेळापूर्वीच श्री विठ्ठलाची पूजा झाली, सागर संगीत, षोडशोपचारे पूजा झाली आणि त्यानंतर रुक्मिणी मातेची पूजा झाली. अगदी इथे या पूजेचं देखील वेळापत्रक पाहिलं तर अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं ही पूजा होत असते. आता पुढचे कार्यक्रम मंडपांमध्ये होतील. थोड्याच वेळात रुक्मिणी सभा मंडपामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते श्रींच्या नव्यानं बनवण्यात आलेल्या प्रतिमांचं अनावरण होणार आहे. त्यासाठी सगळेजण तिष्ठत उभे आहेत. रुक्मिणी मातेची पूजा झालेली आहे. आता सपत्नीक मुख्यमंत्री इथे रुक्मिणी सभा मंडपामध्ये येत आहेत. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या प्रतिमा सिद्ध करून त्यांची विक्री करण्याचा एक उपक्रम हाती घेण्यात आलाय. समितीच्या या उपक्रमाला भाविकांकडनं देखील उत्तम असा प्रतिसाद लाभताना दिसतोय. याच उपक्रमाअंतर्गत श्री विठू माऊलीच्या 31 रूपातील पोशाखातील 72,000 प्रतिमा सिद्ध केल्या आहेत आणि त्याच प्रतिमेचं जे आहेत त्याचं अनावरण आता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत आहे. वॉटरप्रूफ आणि उत्तम दर्जाच्या या प्रतिमा असणार आहेत. 31 रूपातील आणि पोशाखातील 72,000 प्रतिमा तयार करण्यात येणार आहेत. आणि या प्रतिमा सिद्ध करण्यासाठी अत्याधुनिक प्रिंटिंग मशीनही घेण्यात आले. त्याच प्रतिमांचं आत्ता आपण पहिलं अनावरण करण्यात आलंय. या उत्तम दर्जाच्या प्रतिमा अगदी 100 रुपयांपासून ते 2,000 रुपयांपर्यंत भाविकांना उपलब्ध होतील. तुम्हाला माहिती आहे गेले 2 वर्ष म्हणजे 2020 आणि 2021 या पंढरीचं, पंढरपुरातील राहणाऱ्या रहिवाशांचं अर्थकारण देखील त्याच्यावरती विपरीत परिणाम झालाय. कारण कोरोनाचं महासंकट आहे. जी पंढरी लाखो वारकऱ्यांनी फुलायची आणि बाजारपेठा गजबजून जायच्या, ज्याच्यावरती संपूर्ण संसाराचं गाडं अवलंबून असायचं, त्याला कुठेतरी खीळ बसले. जशी
पंढरीतल्या रहिवाशांची स्थिती आहे तशीच मंदिर समितीला देखील उत्पन्नाचा स्रोत हवा होता आणि वारकऱ्यांना देखील उरावरी भेट नाही तर निदान आपण प्रतिमा विकत घेऊ अशी एक भावना मनामध्ये होती आणि ती लक्षात घेऊनच अशा प्रकारे 31 रूपातल्या विविध प्रतिमा तयार करून घेण्यात आल्यात आणि त्याचंच आता अनावरण रुक्मिणी सभा मंडपामध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलंय. साजिर गोजिर असं हे रूप आहेच. त्याचं वर्णन करताना संतांना शब्द थिटे पडतात. तर असं हे रूप विविध रूपातल्या ह्या मूर्ती ज्या आहेत, प्रतिमा ज्या आहेत, त्या आता वारकऱ्यांना आणि भक्तांना खरीदता येणार आहेत आणि आपल्या घरामध्ये ठेवता येणार आहेत. खरं म्हणजे पांडुरंगाचा वास तर प्रत्येकाच्या ठायी आहेच. प्रत्येकाच्याच मनात, प्रत्येकाच्या देहात हा पांडुरंग वसलेला आहे. मात्र प्रतिमा देखील त्यांना आपल्या घरामध्ये ठेवता येतील. सदैव पांडुरंगाचा आशीष लाभू शकणारे आणि ही संधी आता आपल्याला विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या माध्यमातून मिळणार आहे. आणि या प्रतिमा आपण आता पाहताय वेगवेगळ्या 31 रूपातल्या प्रतिमा आहेत. विठू माऊलीच्या सालंकृत अशी ही प्रतिमा आपण खरेदी करू शकता. अगदी 100 रुपयांपासून ते 2000 रुपयांपर्यंत या प्रतिमा उपलब्ध असणार आहेत. आतापर्यंत 500हून अधिक जे वारकरी आहेत, भक्तगण जे आहेत, त्यांनी नोंदणी देखील केलेली आहे. विविध पोशाखांमधल्या विविध रूपातल्या या प्रतिमा आहेत. आता थोड्याच वेळात या प्रतिमांचं अनावरण केल्यानंतर गजेंद्र मंडप म्हणून जो आहे तिथे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते कान्होपात्रा वृक्षाचं रोपण करण्यात येणार आहे. संत कान्होपात्रा सर्वांनाच माहिती आहे, सर्वश्रुतच आहे. कान्होपात्रा वृक्षाचं रोपण करण्यात येणार आहे. कान्होपात्रा वृक्ष म्हणजे काय याबद्दल देखील खूप छान अशी एक कथा आहे किंवा खरोखर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. श्री विठ्ठल मंदिरातील कान्होपात्रा समाधी शेजारी दगडी भिंतीतनं एक पुरातन असं तारातीचं झाड उगवलं होतं आणि या झाडाला कान्होपात्राचं झाड म्हटलं जातं. ते आता वर्षोनवर्ष झाली वटल्यामुळे आता नव्यानं या कान्होपात्रा वृक्षाचं रोपण करण्यात येणार आहे. आपण पाहताय किती सुंदर अशा प्रतिमा खास बनवून घेण्यात आलेल्या आहेत. त्यासाठी खास तंत्रज्ञान खरीदण्यात आलं. म्हणजे प्रिंटिंग मशीन जे आहे आधुनिक पद्धतीचं ते खरीदलं गेलं आणि अशा प्रकारे ह्या वॉटरप्रूफ आणि अत्यंत उत्तम दर्जाच्या प्रतिमा तयार करण्यात आल्या आहेत. आता या भाविकांसाठी खुल्या होतील. तुम्ही देखील खरेदी करू शकाल. अशा 31 रूपातल्या 72,000 साधारण प्रतिमा ज्या आहेत त्या बनवण्यात आलेल्या आहेत. प्रत्येकाचं सौंदर्य वेगवेगळं आहे. प्रत्येकाचे पोशाख वेगवेगळे आहेत आणि अतिशय प्रोफेशनल फोटोग्राफर्सकडनं अशा प्रकारे मूर्तीचे फोटोज काढण्यात आलेत आणि त्याच्या या प्रतिमा तयार करण्यात आल्यात. वेगवेगळ्या आकाराच्या वेगवेगळ्या रूपातील पांडुरंगाचं दर्शन या प्रतिमांमधनं घडत असतं. आपल्याला माहिती आहे पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी प्रत्येक वारकरी आसुसलेला असतो आणि आजचा हा दिवस आषाढी एकादशीचा दिवस म्हणजे त्याच्यासाठी एक पर्वणीच असते. आषाढी एकादशीच्या निमित्तानं आज आपण पहाटेपासूनच शासकीय महापूजेचं थेट प्रसारण सह्याद्रीवरनं पाहताय. या देखील पाहताय आपण प्रतिमा ज्या आहेत किती सुंदर अशा प्रतिमा आहेत. वेगवेगळ्या अँगल्समधनं या प्रतिमांचे फोटो काढण्यात आलेत आणि त्याच्या प्रतिमा तयार करण्यात आल्या आहेत. या फ्रेम्स ज्या आहेत त्या तुम्ही खरेदी करू शकता आणि त्याचंच अनावरण आता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलंय.
म्हटलं होतं मी की लौकिक अर्थाचं सौंदर्य तसं बघायला गेलं तर पांडुरंगाच्या ठाई दिसत नाही. मात्र त्याचं सौंदर्य अलौकिकच आहे. त्याचं वर्णन कसं करावं, कारण प्रत्येकाच्याच मनामध्ये प्रत्येकाच्याच भावना वेगवेगळ्या असतात, प्रत्येकाला आलेले अनुभव वेगवेगळे असतात आणि त्यातूनच त्याचं सौंदर्य अधिक खुलत असतं. पांडुरंग म्हणजे आपल्यातलाच एक आहे. मग वारीमध्ये माऊली माऊली म्हणत प्रत्येक जण एक दुसऱ्याच्या पाया पडत असतो, कारण तो प्रत्येकालाच माऊली समजत असतो. मनुष्य रूपातला देव प्रत्येकालाच दर्शन घडवत असतो. माझे माहेर पंढरी आहे भीवरे जातीरी आहे भीवरे जातीरी माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी बाप आणि आई बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई माझी विठ्ठल रखुमाई माझी विठ्ठल रखुमाई माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी समोर जर बघितलं तर प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असलेला आपल्याला दिसतो. असं चित्र सहसा वारीमध्ये दिसत नाही. तर आजच्या या छोटेखानी कार्यक्रमाचं प्रास्ताविक मंदिर समितीचे सभाध्यक्ष हरिभक्ती परायण गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी करावं असे मी महाराजांना विनंती करतो. आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी तमाम महाराष्ट्राच्या जनतेचं प्रतिनिधित्व या नात्याने विठ्ठल आणि रुक्मिणीची महापूजा करायला या राज्याचे मुख्यमंत्री येण्याची एक अनाधिक परंपरा आहे. खरं तर आज मुंबईत इतका मोठा पाऊस असताना सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना सुद्धा आज आपण स्वतः गाडी ड्रायव्हिंग आभारी आहे, आभार व्यक्त करतो. दुसरी गोष्ट, देशामध्ये प्रथम क्रमांकाचे आपण मुख्यमंत्री ठरलात याचा मला फार आणि दुसरी अजून एक आपल्याला सगळ्यांना महत्वाची गोष्ट सांगतो. 4 दिवसापूर्वी मंदिर समितीचे सदस्य आणि आम्ही साहेबांना निमंत्रण देण्यासाठी गेलो होतो. भरगच्छ गर्दी, पण त्या गर्दीमध्ये सुद्धा प्रायर मंदिर समितीच्या सदस्यांना बोलवून
त्यांचा सन्मान सत्कार त्यांनी घेतला, पांडुरंगाचा आशीर्वाद घेतला. हे तर साहेबाचा मोठेपणा आहेच आहे. पण त्यांचे सुपुत्र या राज्याचे पर्यावरण मंत्री वर मीटिंग घेत बसले होते आणि त्यांना असं आम्ही निरोप केला की बाबा मंदिर समितीचे सदस्य आलेले आहेत आणि आपल्याला निमंत्रण देण्यासाठी आलेले आहेत. साहेब आपल्याला सत्कार घेऊन गेले. हे खरोखर आपल्या मोठेपणा आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. जरी सगळी महाराष्ट्रातले बंद असले तरी याचा जो निर्णय आहे आपण सक्षमरित्या घेतलेला आहे की हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये. इतकं होत असताना सुद्धा विठ्ठलाच्या मंदिरामध्ये फक्त दर्शनालाच लोक येतात असं नाही आहे. याच्या मागे एक अनादी परंपरा आहे. पंढरपुरात जेवढे मठ आहेत त्या प्रत्येक मठाच्या मागे एक परंपरा आहे. तो या मंदिराशी जुडलेला आहे. कुणाचं भजन या नात्याने जुडलं आहे, कोण काल्याच्या नात्याने जुडलेला आहे, कोण कीर्तनाच्या माध्यमातून जुडलेला आहे, कोण भजनाच्या माध्यमातून जुडलेला आहे, कोण दिंडीच्या माध्यमातून जुडलेला आहे. आणि ही जी नित्य परंपरा आहे ही कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा या मंदिर समितीनं अतिशय सक्षमरित्या पूर्ण केलेली आहे. याचा आम्हाला खूप मोठा अभिमान आहे. दुसरी गोष्ट आपण घोषणा केली की मंदिर सर्व लोकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत केली. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने सुद्धा 1 कोटी रुपये या कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये मंदिर मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली. उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर यांना रुग्णवाहिका, हायफ्लो जेट ऑक्सिजन मशीन हे 3 देण्यात आले व 500 पीपी किट देण्यात आले. आणि खरं तर मंदिर समितीने तिथं मतदान केलं, यांचं कोविड सेंटर उभा केलं. मंदिर समितीच्या वतीनं त्यांचं जे भक्तनिवास आहे त्या भक्तनिवासातील वेदांत असेल, व्हिडिओ असेल, हे सर्व कोविड सेंटरला त्यांनी उपलब्ध करून दिले. सर, या कोरोनाच्या काळामध्ये निराधार लोकांना, परराज्यातून आलेल्या लोकांना आज आपण कमीत कमी 1,500 रोजचे सकाळी 1,500 आणि संध्याकाळी 1,500 आपण त्यांना फूड पॅकेज आपण त्यांना देत होतो. खरं तर मंदिर समितीने हे इतकं चांगलं काम केलं. माणसांना तर दिली, पण पंढरपुरात जितके गाई असतील, इतर काही जनावर असतील, इतर काही पशुपक्षी असतील, त्यांना व्यवस्था या मंदिर समितीने केलेली आहे. खरं तर आम्हाला इथे 6 अभिमानाने सांगावं वाटतं. इथे जवळच बारडी म्हणून आहे. त्या बारडीला वनक्षेत्रामध्ये वनगाई आहे. त्या वनगाईची सोय नाही. पण सर, आपल्या आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींच्या याच्याशी तयार झालेले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी त्या मुक्त जनावरांना सुद्धा मंदिर समितीच्या वतीनं आज तिथं पिण्याच्या पाण्याची त्यांनी सोय केली, पिण्याच्या पाण्याची सोय केली, त्यांना चाऱ्याची त्यांनी सोय केली. आणि विशेषतः कोविड रुग्णालयाच्या सुद्धा कर्मचाऱ्यांना फार मोठी त्यांनी मदत केली. सर, समितीमध्ये पद्धतीनं काम करायची प्रत्येक समितीला एक सवय असते. तो आपापल्या पद्धतीनं आपापल्या विचारांनी काम करत असतो. तर यावेळी मंदिर समितीची एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये एक चांगला निर्णय असा घेण्यात आला की मंदिर समितीचा पूर्ण भीती तयार केला पाहिजे. आणि तो भीती तयार करून नांदेडपासून ते महाद्वारापर्यंत महाराष्ट्राच्या बाजूला पासून त्या ऐतिहासिक संपूर्ण गावात भीती तयार झाला पाहिजे. आणि तो भीती तयार करत असताना सर्वांनी त्याचा विचार करून भीती तयार करत आहोत. अजून दोन लोकांना हरकत नाही, पण भीती खूप चांगला तयार झाला पाहिजे.
फोटोज काढा, तेव्हा प्रकाशन करा, त्याच्यामध्ये काय इतिहास आहे तो इतिहास तुम्ही बघा आणि त्याचं एक फार मोठं चांगलं पुस्तक ठेवून ते पुस्तक निश्चितपणे तुम्ही प्रकाशित करा. मी साहेबांना आकर्षित करू इच्छितो की आपण लिहिलेला जो आपण सांगितलेले जे शब्द आहे आणि निश्चितपणे तो त्याचं पालन करून चांगल्या पद्धतीनं फोटोज काढून आणि हे जे मूल्य आहे याच्या मागे परंपरा, संप्रदाय आणि विठ्ठल याच्यासाठी नेहमी लेखन केलेलं आहे. त्याच्यासाठी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून जितकं आम्हाला सेवा भावाने करता येणं शक्य आहे ते आम्ही करू. आणि हा जो दीपिक आहे या दीपिक ग्रंथाला अंदाजे 55 कोटी रुपयाचा खर्च आज सांगितलेला आहे. दुसरी गोष्ट एक स्कायवॉक आहे, दुसरं दर्शन मंडप आहे, त्याला अंदाजे 45 कोटी रुपयाचा खर्च आज सांगितला गेलेला आहे. त्यानंतर अनेक दानशूर लोक या मंदिराला देणगी देत असतात, पण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आज देणग्या पूर्णतः बंद पडलेले आहेत. विशेषतः आपण जे आराम करत असेल ते आराम फुलांचे आरस आहे. आज आमच्या आदरणीय आदित्य साहेबांची आरास खूप आवडली, त्यामुळे ते सारख्या आज फुलांकडे बघत होते. ही आरास भाविक आपल्या स्वतःच्या देणगीतून मंदिर समितीवर कसल्याही प्रकाराचा बोलण न घालता आज लोक आरास करून देत असतात. चांगल्या सणावाराला आज मंदिरे समिती आज आरास करत असते. दुसरी गोष्ट एक तुळशी वृंदावनाचा एक विषय आहे. आज बाकीचे बरेचसे प्रलंबित विषय आहेत. आम्ही आपल्याकडे आज आम्ही घेऊन येतो आणि त्याचे बुकलेट निवेदन तयार केलेलं आहे. आम्ही ते निवेदनही आपल्याला सगळं देतो. या आज उत्तम हा पाऊस असताना सुद्धा आपण गाडी घेऊन आला. खरं तर आपण विमानाने येणार अशी सगळ्या पंढरपुरात चर्चा होती की साहेब सोलापूरला येणार आहेत, साहेब विमानाने येणार आहेत. पण कष्ट घेऊन आज पंढरपूरला आला. मी मंदिर समितीचा सभाध्यक्ष या नात्याने म्हणण्यापेक्षा महाराज मंडळांना मी निश्चित सांगतो की आमच्या पांडुरंगाला एक पाय जर चाललं तर पांडुरंग त्यांच्यासाठी 10 पाय हाकेर वर्षी मी ऐशी कटावर माझ्या काही वर्ष असं या पांडुरंगाचं प्रेम आहे. आज आपण आदरणीय साहेब, आदरणीय आदित्यजी या जिल्ह्याचे पालकमंत्री आज आले आणि आज आमचे कोणते मामा आज जे आपल्या सोबत समावेश ज्यांनी पूजा केली गेल्या 20 वर्षापासून आज ते आम्ही जेव्हा पाहण्या करतो. खरं तर तो मला म्हणाले की मला महाराजाचा सगळ्या गोष्टीतून महाराज एकदम मुख्य इतकी लोकांची भावना आहे, इतकी लोकांची आज श्रद्धा. आपण आलात. मी मंदिर समितीच्या वतीनं आपलं हृदयपूर्वक आपल्या परिवाराचं स्वागत करतो आणि मंदिर समितीचे अनेक विषय आहेत ते आपलं भाषण झाल्यानंतर मी आपल्याला धन्यवाद. आता यानंतर खरं तर हा कार्यक्रम सुरू होण्याची जी परंपरा आहे तीच मुळात लोणाच्या कार्यक्रमाचा सत्कार माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते करणं यासाठी या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. तर माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की आजचे जे मानाचे वारकरी आहेत श्री केशव शिवदास कोलते व सौभाग्यवती इंदुबाई केशव कोलते या दोघांचा सत्कार माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शपथनी करावा. तो भैया फोटोग्राफर इंदुबाई कोलते फोटोग्राफर भैया बैठो यार. विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा रुक्मिणीचं भाव हा सत्कार होतो. आता महाराजांनी सांगितल्याप्रमाणे 20 वर्षे या ठिकाणी पहारे करायचं काम केशव शिवदास कोलते करतात. यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदय इथं आवर्जून उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचाही सत्कार
मंदिर समितीच्या वतीने करण्यात येतोय. औसेकर महाराजांना विनंती की आपण मुख्यमंत्री महोदयांचा सत्कार करावा आणि सौभाग्यवती लक्ष्मी वहिनींचा सत्कार नगराध्यक्षाचा अब्बाताईंना विनंती आपण व्यासपीठावर यावं. पर्यावरण मंत्री माननीय आमदार श्री आदित्यजी ठाकरे साहेब यांचा सत्कार मंदिर समितीचे सदस्य आणि सोलापूर जिल्हा शिवसेना प्रमुख संभाजी शिंदे यांच्या शुभ हस्ते होतोय. आदित्यजी ठाकरे साहेबांना विनंती की आपण सत्काराचा स्वीकार करावा. विशेष पोलीस महानिरीक्षक आदरणीय लोहिया साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार भगरे गुरुजींनी करावा अशी विनंती आहे. माझे माहेर पंढरी आहे भीवरे जातीरी आहे भीवरे जातीरी माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी बाप आणि आई बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई माझी विठ्ठल रखुमाई माझी विठ्ठल रखुमाई माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी माझे
त्याची ख्याती काय सांगू, त्याची ख्याती काय सांगू. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी. आहे भीवरे जातीरी, आहे भीवरे जातीरी. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी. माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा. करीत असे पापभंगा, माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा. करीत असे पापभंगा, करीत असे पापभंगा. एका जनातनी शरण एका जनातनी शरण, एका जनातनी शरण, एका जनातनी शरण, एका जनातनी शरण, एका जनातनी शरण. कधी माहेराची आठवण, कधी माहेराची आठवण, कधी माहेराची आठवण, कधी माहेराची आठवण. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर पंढरी. आहे भीवरे जातीरी, आहे भीवरे जातीरी. माझे माहेर पंढरी. बाप आणि आई, बाप आणि आई, माझी विठ्ठल रखुमाई. मी भाग्यवान आहे की मला एवढ्या जवळून महापूजेचा बहुमान मिळाला. लाखो भक्त जे येतात त्यातले अनेक जण मंदिरात सुद्धा येऊ शकत नाहीत, कित्येक मैल चालत येतात आणि मग दुरूनच कळसाचं दर्शन घेतात आणि पुन्हा आपल्या घराकडे परततात. ही भक्ती, त्या भक्तीवरतीच आपला महाराष्ट्र आणि आपलं राष्ट्र हे एका भक्कम पायावरती उभं आहे. त्याला भक्ती पाहिजे, एक विश्वास पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे आणि हा आत्मविश्वासच संकटातून मार्ग काढत असतो. मी काही मोठं काही केलेलं नाहीये. एक मी माझ्या परीने एक 10 वर्षापूर्वी जे पुस्तक काढलं होतं पहावं विठ्ठल, तेव्हा प्रदक्षिणा घातली होती आणि अथांग पसरलेला तो भक्तिसागर पाहिला होता. माझ्या मनात तेव्हा पुसटची सुद्धा कल्पना नव्हती की हा असा बहुमान मला मिळेल. मात्र तो बहुमान मिळत असताना जे पूर्वापार चालत आलेलं एक चित्र आहे, तुडुंब भरलेलं पंढरपूर, आनंदी पंढरपूर, एक उत्सव असतो, रंगाची उधळण असते. रंगाची उधळण म्हणजे रंगपंचमीची उधळतात तसे नाही, गुलालाची नाही. कपडे रंगीबेरंगी सगळे असतात, भगव्या पताका नाचत असतात.
ते वातावरण मला परत पाहिजे, ते वातावरण आम्हाला सगळ्यांना पाहिजे. आणि लवकरात लवकर ते वातावरण पुन्हा निर्माण हो ही विठुरायाची चरणी मी प्रार्थना करतो. आणि आपण म्हणालात ते बरोबर आहे. मी दत्तमामानं सांगितलं की आपण येतो ते विठोबाकडे बघतो, रुक्मिणी आईकडे बघतो, पण हे आजूबाजूला त्याचे जे काही सगळं आहे मंदिर, ही परंपरा जी आहे, प्रत्येक खांब आणि खांब अथवा प्रत्येक दगड आणि दगड हा बोलतोय. काही ना काहीतरी त्याच्यामध्ये कथा आहे, एक परंपरा आहे. या सगळ्या मूर्त्या आहेत, प्रत्येक खांबावरती वेगवेगळी एक छान नक्षी आहे. तर दत्तमामा तुम्ही थोडे दिवस अजून कदाचित हे मंदिर लॉकडाऊनच्या निमित्तानं बंद ठेवावं लागलं तर त्याचा हा एक उपयोग करून घेऊन आपला हा जो काय वारसा आहे तो वारसा जगापुढे ठेवा, ही सुद्धा मी एक अपेक्षा व्यक्त करतो. आणि हा बहुमान म्हणजे आणखीन एक गोष्ट सांगायची राहिली. आजपर्यंत अनेक वेळेला मी वृक्षारोपण केलेलं आहे, पण आज जो वृक्ष लावला हा परंपरेचा वृक्ष आहे. कारण ही परंपरा जोपासणे, जगवणे हे आपलं सगळ्यांचं काम आहे. आणि मला खात्री आहे हा परंपरेचा वृक्ष असाच बहरत राहील. त्याची पाळं मूळ जी खोलवर गेलेली आहे ती आणखीन खोलवर जातील, घट्ट होतील आणि देशाला, जगाला दिशा आणि सावली दाखवत राहतील, हीच अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आषाढी एकादशी निमित्त सह्याद्री वाहिनीवरनं श्री क्षेत्र पंढरपूर इथनं विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यातनं आपण विठ्ठलाची आणि रुक्मिणी मातेची शासकीय पूजा पाहिली. थेट प्रसारण सह्याद्री वाहिनीवरनं आपण पाहिलं. गोजिरे हे रूप पाहून या डोळा दाटला उमाळा अंतरी. खरोखर प्रत्येकाची अशीच अवस्था झालेली आहे. मात्र हेही तितकंच खरं आहे की देव हा सखा आहे, सोबती आहे आणि मदतीला धावणारा आहे. तेव्हा जाता जाता बा विठ्ठला, आम्हा सर्वांतर्फे तुला एकच साकडं की करोनापासून मुक्ती दे आणि सर्वांना निरामय आयुष्य आणि निरामय आरोग्य लाभो. हे साकडं आम्ही तुझ्या चरणी वाहतो. आणि याबरोबरच हे थेट प्रसारण आम्ही इथेच समाप्त करतोय. नमस्कार. एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण